चरण सरोजं सांगणीलांबुदाभं जगणनिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदनं कंजनेतं सदैव संविठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाबृन्दं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतत्तुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा ज्ञानदेवा श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जिंकावा संसार येणी नावे तरी शूर एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे जियावे किंवा तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा संसार आणि संसार जिंकण्यासाठी लागणारं साधन आणि अशा महात्म्याचं गोड वर्णन करणारा असा गोड अभंग आहे। तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथावकाश श्री गुरुकृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल
आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलीच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लके परिदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी सद्रावियेचे स्तन्यनेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुमावुली पिके सारस्वत तुझी पावुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापिमाते ग्रंथ निरोपणी तू आपुरे निस्न्य पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लके परिदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी तरसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी सद्रावियेचे स्तन्यनेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुमावुली पिके सारस्वत तुझी पावुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापिमाते ग्रंथ निरोपणी तू आपुने निस्न्य पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची आगवे निर्मीन माये. जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधि करी रिमा वीरमुह्यति अधरसी धुना प्यायस्वन माझी वाणी तुझे भरणी गुण वाणी तुझे भरणी गुण माझी 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 वाणी तुझे भरणी गुण ऐसे देई प्रेम का
स्वादित चरण कमल चिन्म करंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मी यस्य वक्षसे यस्यांस्ते हृदये संवित् नृसिंहं भजे ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मना भगु जा सुकृपा निर्मल मति पावु आई हनुमंत विराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन की नासे विघ्नानेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ जिंकावा संसार येणी नावे तरी शूर हेर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर आहे यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल जिंकावा संसार येणे नावे तरी शूर हेर कायती बापुडी हीर अहंकाराची घोडी अनंत कृपा सागर भगवान तुकोबर आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून शूर व्यक्तीची व्याख्या करतात. शूर व्यक्तीने काय केलंय म्हणजे त्याने संसार जिंकला. संसार जिंकला तो या जगात शूर आहे ही जर तुकोबरांची व्याख्या आहे. मग संसार जिंकता येतो का? कोणी जिंकलाय? कसा जिंकलाय हाही प्रश्न आहे. जिंकण्यासाठी काय करावं लागतं हाही विचार तुकोबराने अभंगात सांगितलाय. जिंकण्यासाठी तुकोबराने दोन गोष्टी सांगितल्या. एक, परमात्म्याला अगदी दृढ भावाने धारण करावं लागतं. हृदयात, वाणीत किंवा अंतःकरणात बुद्धीत निश्चयाने धारण करावं लागतं. आणि त्याच्याही पलीकडे त्याला नुसतं धारण करून म्हणजे मी माळ घातली गंध लावला एवढ्यावर भागत नाही बाबा. त्याला सदाचार लागतो. कारण सदाचाराशिवाय संसार चांगला होत नाही. पांडवांचाही संसारच आहे पण त्यांच्या जीवनात सदाचार आहे म्हणून परमात्मा त्यांच्या घरी आहे. विठ्ठला आजच्या सेवेचा योग सद्गुरू वामन बाबा, सावराम बाबा आणि अप्पा माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने परिसर नवे जिल्हा जो भक्तीच्या प्रवाहात चाललाय, भक्तीच्या प्रवाहाच्या दिशेने परमात्मा रूपी समुद्राला मिसळण्याचा प्रयत्न करतोय. बरेच जण मिसळले जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत. बरेच जण पलीकडे गेलेत. काही अजून त्या प्रवाहात आहेत. काही काठावरून मजा बघतायत. काही मजा बघतायत. का मजा बघतात माहित नाही. कधी प्रवाहात येतील माहित नाही. पण कधीतरी काळाचा असा घाला पडतो की त्या प्रवाहात येतात. या प्रवाहाचं नाव आहे भक्ती. ज्ञानोबरांनी सुंदर वर्ण चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ पुरुषार्थ काय असेल तर भक्ती हा पुरुषार्थ आहे. तुकोबांनी तो पुरुषार्थ केला. जेणे केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ तुकोबांनी संपादन केला म्हणून ते कृतार्थ झाले. त्यांच्याविषयी धन्यता रामेश्वर शास्त्री आदी यांनी वर्णन केलेली आहे. तुमच्या आमच्याबद्दल सुद्धा लोकांनी धन्यता वर्णन करावी. आपणही कृतार्थ व्हावं म्हणून तुकोबा या भक्तिरूपी प्रपंचातून तरण्याच्या पुरुषार्थाचा विचार या अभंगामध्ये मांडतायत. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हरिश्चंद्र गोपाळ पाटील
त्यांचा पूर्ण परिवार, त्यांचे भाऊ, त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण विठोबा हरिश्चंद्र पाटील, बाकी सर्व परिवार, त्यांच्या मुली, जावई वगैरे हा सगळा परिवार, परिसरातील सगळं वारकरी समाज की जो या नात्याने जोडलाय. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. एका वाक्यात सांगता येईल. तुकोबाराने आपल्या पत्नीला सांगितलं तसं आपलं खरं सोयरं कोणीच नाही. ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविती विठोबाचे एरा मान विधी पाळना पुरते. एरा मान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या. ती भूतेच पण देवाची म्हणून. विठाला बाकीच्यांना आम्ही मान देऊ फक्त फॉर्मॅलिटी म्हणून, पण त्यांनाच मान देऊ पर्सनॅलिटी म्हणून जे भगवंताचे भक्त आहेत. भक्त आहेत त्याच्यात. मग तुकोबारे दुसऱ्या भाषेत सांगतात कोण येते आमुच्या घराला कशाला, काही ज्याचा त्याला धंदा नाही. अहो आपलीच मुलगी लग्न झाल्यानंतर एखाद्या घरी दिली जाते आणि 1-2 वर्षांमध्ये ती इतकी त्यांची होऊन जाते. तिला जर फोन केला घरी आपली अडचण आहे 2 दिवसासाठी ये, तर ती म्हणते नाही जमणार, मला यांचा डबा करायचा आहे, पोरांची शाळा आहे वगैरे वगैरे कारण सांगते. मग इथंच होती ना ती आधी, इथं असलेली तिथं गेल्यानंतर 2 वर्षात एवढी बदलते. आपणही आयुष्यात किती बदललोय. विठ्ठल आपणही तिथूनच आलो. आम्ही वैकुंठवासी तिथूनच आलो. म्हणजे वक्ते बाबा असं गोड सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या लाटायासी. आपण फक्त इथं पोळीवर जीव चाललाय आपला. माणसं वाटच बघतात कुठं पंक्तीचं आमंत्रण कधी येते. अरे त्यापेक्षा साधूच्या पंक्तीत बसा, तिथे काय मिळेल. ब्रह्मरस करू भोजन पंगती, 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 ब्रह्मरस करू भोजन पंगती. पंगत घातली होती. या ब्रह्मरसाची पंगत देवाने घातली. सहजे ब्रह्मरसाचे पारणी अर्जुना लागी केले नारायणी, तेची अवसरे पाहुणे पातलू आम्ही. ज्ञानोबारे तिथे पोचले. ज्ञानोबारे त्या पंक्तीत प्रसाद मिळाला, पण ज्ञानोबांनी विचार केला मला प्रसाद मिळाला, बाकीच्यांना मिळाला पाहिजे. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्य उपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धी परिवतिष्ठती. देखे अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्ता, ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. या प्रसादाचं, या ब्रह्मरसाचं फल काय. आणिक नोहे बाधा. तुका म्हणे नोहे बाधा आणिक कदा भूतांची. या प्रसादाचं विशेष आहे. आणि अशा प्रसादाचं चिंतन भक्तीच्या मार्गात केलं जातं. आणि भक्ती नाम संप्रदायाच्या दृष्टीने परमार्थ सोपा अर्थ केला. परमार्थाचं सोपं नाव भक्ती, भक्तीचं सोपं नाव परमार्थ आहे. आणि परमार्थात काय करावं लागतं हा त्याचा विचार आहे. पण भगवान तुकोबारायांनी परमार्थ न करणाऱ्या व्यक्तीचा निषेध केलाय आणि परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचा गौरव केलाय. विठाला तसं त्या बाबांचं नाव हरिश्चंद्र आहे, पण त्यांनी भक्ती केली. पण हरिश्चंद्र राजा होते, त्यांनी स्वप्नात राज्य दान केलं तरी जागेपणी दिले. म्हणजे ती पण भक्तीचं एक प्रकारे. सत्य वचन, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलले, प्रिय बोलले. जसं तुकोबाराय स्वप्नात गुरु भेटले त्याचा विश्वास मानला, स्वप्नातल्या गुरुचा उपदेश खरा मानला. खऱ्या गुरुचा उपदेश कधी खरं मानतील हा प्रश्नच आहे. प्रश्न कल्पना आहे. काय गंमत आहे.
ही दृष्टी आहे. मानिला स्वप्नी गुरुचा विश्वास. स्वप्नात गुरु भेटले पण विश्वास मानून आणि त्या विश्वासाच्या बळावर तुकोबरे पलीकडे पोहोचले. मग आपण ज्याला संसार म्हणतो त्या संसाराची व्याख्या तुकोबरांनी अभंगात केली. संसार शब्दाचा सोपा अर्थ असा, संसरती इति संसार, जो सारखा सरकत चाललाय. बालपण, तरुणपण, म्हातारपण हे सरकत चाललंय. बाळपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी हे सरकत चाललंय. विठ्ठल सगळ्यांचं शरीरा पुढं कोणाच चालत नाही. काय चालतं? शरीर थकल्यावर कथेची सामग्री. शरीर थकल्यावर काय कराल तुम्ही सांगा बरं? काय कराल? पण तरी सुद्धा शरीराने जागच्या जागी भजन तरी करता येतं. भजन तरी करता येतं. मनाने नामस्मरण तरी करता येतं. ही अवस्था आहे. शरीर अगदी गलित गात्र जरी झालं, जाग्यावर जरी मलमूत्र विसर्जित करत असला, शरीर जर दुर्गंधीयुक्त असलं, शरीर रोगयुक्त असलं तरी नामस्मरण पवित्र असल्यामुळे त्याची विशेषता आहे. विठ्ठल पहिली व्याख्या केली सरकत चाललाय त्याला संसार म्हणायचं. दुसरी व्याख्या केली मनाने विकसित केलेल्या सृष्टीला संसार म्हणायचं. मनाने विकसित केलेली सृष्टी. हे जुन्या शाळेत धडा होता 6वी 7वीला शेख चिल्लीचा. तुपाचं गाडगं पोचवायचं होतं. तुपाचं गाडगं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवायचं होतं आणि त्या काळात काहीतरी आणा मिळणार होता. एक आणा मिळणार होता. पण गंमत करा, गाडगं पोचवलं नाही पण तो परत कोंबड्या घेऊन, शेळ्या घेऊन, घोडा घेऊन मोकळा झाला आणि घोड्यावर बसून लगाम धरून रिकीत मध्ये पाय ठेवून अशी लात मारायला गेला, ते गाडगं फुटलं. त्याला दिवा स्वप्न म्हणतात. दिवसा स्वप्न पाहणं हे शेख चिल्लेचं काम आहे. संसार म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे. विठाला नाही कळलं तर जुन्या काळात व्याकरणात दृष्टांत होता. गणपत बाणी बिडी पिताना चावित होता नुसतीच काढी, त्याच्याही पुढं या जागेवर बांधील माडी, हे स्वप्न. विठाला इतराची मनोहरे देखोनी धवळारे, आपली तृणारे मोडावी केवी. दुसऱ्याचा बंगला पाहून आपली झोपडी मोडू नये, कारण आपल्या झोपडीत भजन होतं. हे कसं विशेष आहे. आपल्या झोपडीत साधू येतात, त्याच्या पुढचा विषय आहे. पण कल्पना करा, आमचे गुरुजी गमतीने सांगतात, चांगली फरशी काढली लोकांनी, हातपाय मोडायची फरशी लावली. विठाला जेव्हा आपण अंगण सारवत होतो तेव्हा कुठलाही रोग नव्हता. बरोबर आहे ना? कुठला तरी रोग होता का? अजून एक वाक्य सोपं सांगतो. पूर्वी प्रत्येकाच्या दारात गाय यायची. पूर्वी म्हणजे 31 वर्षापूर्वी, जास्त नाही, 25-30 वर्षापूर्वी दारात गाय यायची. आणि गाय दारात आली, तिचे श्वास घरात शिरले की वास्तुदोष लागत नव्हता. वेगळी वास्तू शांती करावी लागत नव्हती. आता वास्तू शांती करून सुद्धा घरात कोणाची शांती नाही. बोलता का? विठाला प्रत्येकाच्या मनात वेगळं आहे. माझ्या घरात याच्यापेक्षा चांगलं आहे, मी याच्यापेक्षा चांगलं खातो, वगैरे वगैरे वगैरे. ही गंमत आहे. ही विकसित, मनाने विकसित केलेली सृष्टी, त्याला विश्वामित्राचं नाव दिलंय. विठ्ठल ज्ञानोबा सांगतात, विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली पण मी त्या प्रतिसृष्टीला हसेन, कारण माझ्या गुरुजींच्या कृपेने मी जी शब्दसृष्टी केली त्या शब्दसृष्टीने परमात्म्याची प्राप्ती होते. त्या विश्वामित्राच्या सृष्टीने परमात्म्याची प्राप्ती होत नाही, भ्रमंती होते. तुका म्हणे फिरेन भोवंडीने दमजिरी. विठ्ठल आमचे गुरुजी याच्या पुढे एक वाक्य सांगतात, तुका म्हणे फिरे नाही, तुका म्हणे गरगरा फिरे. नुसता फिरे नाही, किती फिरतो त्याचा हिशेब नाही. पण ही फिरण्याची जी स्थिती आहे याचं नाव आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम. शंकराचार्यांनी कसं संसार हे नाव घेतलंय. आणखी एक संसाराची व्याख्या केली. आगा उपजणी आणि निमणी, हे जे का साचची मानणे, तो मी जीवलोको म्हणे, किंवा तो मी जीवलोको म्हणे संसारवन. ज्ञानोबा सांगतात, जन्म आणि मरण याला खरं मानणं. जन्म आणि मरणाच्या मधल्या प्रत्येक गोष्टीला, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या कालखंडातल्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे, माझ्यामुळं होतंय, मी करतो असं म्हणणं यालाही संसार म्हणतात. विठाला मग तुकोबाराने संसाराची व्याख्या काय केली? तुकोबाराने सांगतात, मी संसाराची अजून सोपी व्याख्या सांगतो.
किती सोपी व्याख्या केली ती आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जिंकावा संसार जन्म मरण रूपी प्रत्येक विषयाला आपला अभिमान लावून जगणारा हा जो जीव अभिमानी आहे त्या जीवाने एक करावं, जन्माला आल्यानंतर संसार जिंकण्याचा प्रयत्न करावा. जिंकता येतो का महाराज? ज्ञानोबांनी सांगितलं, करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंगवे सामर्थ्य. नुल्लंगवे सामर्थ्य. ब्रह्मदेव आपल्यापेक्षा वयाने, गुरुपाने, गुणाने, ज्ञानाने सगळ्याच बाबतीत श्रीमंत आहे. नवे नवे ब्रह्मदेव परमात्म्याचं पहिल्या क्रमांकाचं लेकरू आहे. कमळामध्ये जन्म झालाय, कमळासारखा निष्कलंक आहे, पण तरी सुद्धा संसार तरता आला नाही. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन मामप्यत कोणते पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवाचं वर्णन आलंय. एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकती पुनरावृत्तीची वळसे. त्याला पुनरावृत्ती चुकली तर आपलं काय आलंय? आपल्या बाबतीत मग अशी म्हटली जाते, दरिया में खसखस विठ्ठल. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, मोठे मोठे गेले पुराण खेकड्याचं काय गारण. महापुरे संसार म्हणजे महापूर आहेत. मोठी मोठी ताट मांडणी उभी राहिली कोलमडतात. मग वाचले कोण? तेथे लवाळे वाचती. लवाळे वाचत हा साधा दृष्टांत. एकाच चरणामध्ये दोन गोष्टी तुकोबारांनी सांगितल्या. तसं संसार जिंकायचा आहे. जो ज्याने जिंकलाय तो शूर आहे असं तुकोबारांचं म्हणणं. ही तुकोबारांची व्याख्या आहे. व्याख्या शूराची व्याख्या तुकोबारांनी पहिल्या चरणात करत असताना ज्यांनी संसार जिंकलाय तो शूर. मग कोणी संसार जिंकला हा मोठा प्रश्न. ब्रह्मदेव जिंकू शकत नाही. ज्ञानोबारांनी जिंकलाय, तुकोबारांनी जिंकलाय. का जिंकलाय? कारण त्यांना संसार नाही. ते स्वतः सांगतात, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन साठी गेले. तुकोबारांची व्याख्या. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, आधी संसार सुकलं. ज्ञानोबारांचा संसार झाला. मग आपला चार भिंतीचाही संसारच आहे, जन्म मरणाचाही संसारच आहे, सरकत चालला तोही संसारच आहे. मनाने विकसित केलेल्या सृष्टीलाही संसारच म्हटलंय. म्हणत नाही का माणसं? अहो ज्यांनी बंगला बांधलाय त्यांनी गज काढूनच ठेवले. पुन्हा कुठं कोपऱ्यात निघाली जागा तर पुढचा मजला उचलू विठाला. मग ते उलट रात्रक्षण तसं तुकडोजी महाराज म्हणतात, या झोपडीत माझ्या झोपडीत या असाही अर्थ आहे. आणि या झोपडीत माझ्या किती आनंद आनंद विठाला. मोठी गंमत पाहायला मिळते. गंमत पाहायला मिळते. अहो बंगल्याला नाव कल्पवृक्ष दिलंय, हा, पण घरातली माणसं बाबळीसारखी असतात. बंगल्याला माणसं संजीवनी दिले, आतमध्ये माणसं मेल्यासारखी जगतात. काय अर्थ आहे?
याला संसार म्हणायचं. सगळं आहे पण अतृप्त आहे. ही अतृप्ती संसाराचं स्वरूप आहे आणि तृप्ती ही परमार्थाचं सोपं स्वरूप आहे. तसं तृप्ती हा परमार्थात दोष आहे, तृष्णा हा गुण आहे. आणि संसारामध्ये तृष्णा हा दोष आहे, तृप्ती हा गुण आहे. चित्ती असू द्यावे संसारात समाधान मानायला पाहिजे, म्हणत नाही. उलट माणसं परमार्थात समाधान म्हणतात. बस झालं, एवढ्या वाऱ्या केल्या, बस झालं. कळलं का? पिठालं अरे काय गंमत आहे, काय अवस्था. म्हणजे आम्ही आता चिंतन करतो. नांदेडकर महाराज आमचे आहेत, अजून आहेत, 84 वय बाबांच्या वयाचे असते. माऊली निघाल्यावर पाणी प्यायचं, ते माऊली विसावल्यावर पाणी प्यायचं. आणि संध्याकाळी मुक्कामाला 3 दगडाची चूल मांडायची, मुगाची खिचडी काय जमेल ते करायचं. स्नान करून ब्राह्मण सोहळ्यात वारकरी पुन्हा. वारी 50 वर्ष केली, महिना वारी तर केलीच केली, पण तशी केली अशी. कुठेतरी त्यांची कथा होती आणि एकच मुलगी, मुलीच्या घरी काय अडचण होती. येताना मुलीला भेटून आले होते. मुलीने सांगितलं की बाबा येताना परत या कथा करून, मला थोडी पैशाची अडचण आहे, 2000 रुपयाची मदत करा. आणि 30-40 वर्षापूर्वी 2000 म्हणजे 2 लाखाची अवस्था त्या काळात. बरं आता ही भिक्षुकी ब्राह्मणाला मिळून दक्षिणा किती मिळणार आहे? ते काय ओरिजिनल कीर्तनकार नव्हते 50,000 मागे विठाला. सच्चा वारकरी. अहो तुम्ही देता म्हणून मागताय, ते त्याचं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे. आपण जे पत्रिकेत मागं पुढे नावं छापतो, वर्गणी छापतो, हिशेब छापतो, त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं एवढा खर्च झाला, एवढं उरलंय, पुन्हा सौजन्य आहे, पंक्ती आहेत, पुन्हा यावर्षी वर्गणी आहेत. कळलं का? मग कुठं बोजा चाललाय महाराजाच्या डोक्यावर? पण फेडावं लागणार. ज्यांनी 1500 घेतले तेही फेडणार आहेत. कळलं का? पिठाला दृष्टांत. कुठेतरी परवा कीर्तन करत होतो, हार घातला, त्या हाराचा डाग लागला, मोठा हार लागला. महाराजच होते वाटतं, कोणी लक्षात नाही, पण सांगत होते. त्यांनी कोणाला महाराज तुमच्या खिशाला हाराचा डाग लागलाय म्हटलं असू द्या, त्यासाठीच महाराजांनी सांगितलं असेल हार घालू नये गळा. सध्या इथून सुरुवात करूया आपण. भेटायला एवढी मोठी हार आहे सांगा ना. तर मुलीने सांगितलं ते कथा करत होते, कथेमध्ये सहज बोलून गेले की मुलीच्या घरी अडचण आहे, तिला जाताना भेटायचे, पैसे द्यायचे. ज्याच्या घरी कथा होती, यजमान संध्याकाळी जेवण झाल्यावर त्यांच्याकडे गेले, नमस्कार केला. बाबा म्हणले माझं एक काम आहे. काय काम आहे? काय कथेविषयी? काही नाही म्हणले, कथा व्यवस्थित चालली, सगळं व्यवस्थित चालले, सगळे जेवलेत, अन्नदान वगैरे सगळं झालं. चेकबुक सही केला, चेक फाडला आणि त्यांच्या हातात दिला. बाबा हा बेरर चेक आहे, मी सकाळी कथेमध्ये ऐकलंय तुमच्या मुलीच्या घरी अडचण आहे 2000 रुपयाची, मी सही करून ठेवलाय, तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा टाका. 2000ची अडचण आहे, 10,000 टाका. मी नाही म्हणणार नाही. ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहील, ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहील. तुम्ही कोणाला सांगू नका, मी कोणाला सांगणार नाही. तेरी चूक मेरी चूक. मी बायकोलाही सांगणार नाही. कळलं का? हसताय म्हणजे मान्य आहे. विठाला समजा पांडुरंगाने मला कल्पना दिली, पांडुरंगाने तुम्हाला द्यायची बुद्धी दिली आणि ब्राह्मणाला दिलं तर कुठं वाईट होतं, चांगलंच होतं. तुम्हाला कथेची दक्षिणा वेगळी मिळेल आणि हे परत करायची गरज नाही. अशी संधी सोपी आहे का? अशा संध्या चालून येतात, पण अशा संधीच्या मुस्काडीत मारता आली पाहिजे तर संसार जिंकला. विठाला तो गयावया करायला लागला. बाबा खरंच सांगतो, माऊलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही घ्या घ्या, दक्षिणा वेगळी देतो. हे याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा टाका, परत करायची गरज नाही. तुम्ही कोणाला सांगू नका, मी कोणाला सांगणार नाही. एवढी मोठी किती गोल्डन चान्स आहे सांगा ना, किती गोल्डन चान्स. लोढा आणि पलावाने जर सांगितलं 2-2 लाखात तुम्हाला घर देतो तर किती लोक मरतील तिथं. पिठाला अरे म्हाडाची योजनेतलेच मिळत नाही तर बाकीचे काय घेऊन बसला. पिठाला आमच्या
आमच्या तिकडे तर ज्यांनी जमीन विकून बंगला बांधला आता ते वॉचमन झाले, कळलं का? हा, याला म्हणा जिंकावा संसार विठाला. याला काय म्हणतात, हातचं सोडायचं, हातचं सोड पळत्याच्या मागे धावणे याला संसार म्हणा, आणि साधू कडून गुरु कडून हातचा घेऊन गणित सोडवून याला परमार्थ म्हणा विठाला. त्याला वाटलं बाबा घेतील, चेक घडी केला, त्यांच्या जवळ दिला, त्यांनी चेक पाहिला, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच एवढी देवाला माझी काळजी आहे, मला माझ्या मुलीच्या घरी अडचण आहे, माझे जावई कधी 1 रुपया मागत नाही, पण मुलगी मागते आणि द्यायला पाहिजे. 2000 रुपये फार मोठी गोष्ट नाही, हा केवढ्या प्रेमाने आपल्याला चेक देतोय, दक्षिणा वेगळी मिळणार आहे, असं सगळं मनात येत होतं, डोळ्यात पाणी येत होतं. माऊली केवढी काळजी करते साधकाचा मायबाप. प्रमाण पाठ आहे म्हणून आपण म्हणतो, कामाचं असलं की म्हणायला लागतं आपल्याला, सगळं मनात येत होतं. पण त्यांनी घडी केला, चेक परत त्यांच्या हातात दिला. म्हणजे नको नको दादा. ते म्हणजे का बाबा, मी श्रद्धेने सांगतोय, खरंच सांगतो, मेलो तरी कोणाला सांगणार नाही की तुम्हाला मी पैसे दिलेत म्हणून, चेक दिला म्हणून. काही काळजी करू नका. त्यांनी अशी तुळशीची माळ दाखवली, सांगितलं बाळा, हे ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातले ना, त्याला जर कळलं मी लग्न त्याच्याशी केले, पैसे तुझ्याकडून घेतले, तर मला नांदवणार नाही रे. एका वाक्यात त्याच्या लक्षात आलं काय ताकद असेल विडाला. त्याच्या पुढे सांगू, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे. ते पाठ आहे म्हणून म्हणायचं, बाकी तसं वागायचा काही संबंध नाही, काडी मात्र संबंध. पुन्हा म्हणायचं म्हातारपणात आपल्याला कोण सांभाळणार आहे. आमच्या स्वामीजींच्या आश्रमात एक ब्रह्मचरी कीर्तनकार गेले आणि त्यांना एका यजमानाने एक पाकिट देताना विचारलं, बाबा तुम्ही ब्रह्मचर्य, तुम्हाला काय मागणं पुढं फुफुटा उडत, आमच्याकडचा शब्द आहे, मराठवाड्याचा शब्द, तुम्हाला एवढ्या पैशाची काय गरज आहे. त्यांनी आमच्या गुरुजीने सांगितलं, स्वामीजी आपल्याला पत्नी नाही, मुलं नाही, काही नाही, परिवार नाही, आश्रम नाही, काही नाही, पैसा एवढं जवळ आपल्या कोण आहे. विठ्ठल पुन्हा कीर्तनात सांगायचं, सब पैसे के भाई. यालाही संसारच म्हणतात बरं विठ्ठल. त्या माणसाच्या डोळ्यात पाण्याला खरं मी ज्ञानोबा तुकोबाराय पाहिले नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय स्वरूपात या महात्म्याला पाहिले. ब्राह्मण आहे, वारकरी आहे, एवढी निष्ठा आहे ज्ञानोबाऱ्यावर, एवढी माळीवर श्रद्धा आहे, एवढी पांडुरंगावर श्रद्धा आहे. आपण फक्त दररोज पाठ आहे म्हणून म्हणतो, मागे पुढे उभा, पाठ आहे म्हणून म्हणतो, बाकी विश्वासाचा संबंध नाही. ज्याचा विश्वास आहे ना त्याने प्रत्यक्ष अनुभवलंय, देव उभा मागे पुढे उगवी कोडे सम. ताकद आहे, ही ताकद येते. पण भगवान तुकोबार आहे, संसार जिंकायला सांगतात. या जगात तो शूर आहे. आणि तुकोबाराने शूराची दुसरी एक व्याख्या केली, भक्ती तो कठीण सोळावरील पोरी, भक्ती तो कठीण सोळावरील पोरी, भक्ती तो कठीण सोळावरील पोरी, निवडे तो बळी विरला शूर, निवडे तो बळी विरला शूर, निवडे तो बळी विरला अन्यत्वात सौलभ्यम भक्ती. अन्य साधनापेक्षा भक्ती सोपी आहे. किती सोपी आहे. एखादी स्त्री गरोदर आहे, तिच्या पोटातल्या बाळाला तीर्थप्रसाद काय माहित नाही, पण तिने तीर्थप्रसाद घेतल्यावर त्याला वेगळा घ्यावा लागत नाही, तिने प्रदक्षिणा केल्यावर त्याला वेगळ्या प्रदक्षिणा कराव्या लागत नाही. एवढी भक्ती सोपी आहे, एवढी भक्ती सोपी. आताच भाऊ बसले होते पक्वजवळ, ते म्हणले सांभाळून घ्या. अरे परमार्थ सांभाळण्यासाठीच आहे. कैसे मध्ये येती आई बाप आपल्याला सांभाळतात, साधू संत साधकाला सांभाळतात. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे, आपण सांभाळणं विसरलोय. कळलं का? सध्या हे विसरलोय. आणि एखादा सांभाळत असेल तर पुन्हा त्याच्या पुढं माझ्यासारखा कोण आहे. कळलं का? याला पण संसार म्हणतात. विठाला लग्नात म्हणतो की आपण जावायला घ्या सांभाळून.
सांभाळून घेत नाही तो जावाई, कारण तो ऍटिट्यूड मध्ये असतो. त्याला माहित आहे आजच माझा मान आहे, उद्या कोण विचारतं मला. दुसऱ्या दिवसापासून त्याला कोणी विचारत नाही. कळलं का? ज्याला अनुभव त्यांनी तरी हो म्हणा. विठ्ठल म्हणून माणसाने सासूरवाडीला सारखं जाऊ नये, वर्षातून एकदा दोनदा जावं. कल्पना करा. सांगायचं तात्पर्य काय? हा संसार, हा संसार जिंकायचा आहे. तो खूप रसा जिंकावा संसार येणे नावे. याच व्यक्तीला मी शूर म्हणेन, त्यांनाच शूर म्हणेन ज्यांनी संसार जिंकलाय. बाकीच्यांना एर कायती बापुडी, त्यांच्याविषयी मला कीव करावीशी वाटते. काय कीव करावी? अरे कीव करावी पण असं वाटत नाही, अशी अवस्था त्यांची झाली नाही. धृतराष्ट्राची अशीच अवस्था झाली. गीता अर्जुनाने ऐकली आणि धृतराष्ट्राने ऐकली. बर, अर्जुनाला जी गीता भगवान सांगणार आहे ते सांगण्याच्या आधी संजयाला दिसत होती. काय नजर होती? व्यास प्रसादात छत्वा नेतद्गुह्यम परम. किती गोड वर्ण. व्यासांचा प्रसाद प्राप्त झाला त्यांना. अर्जुनाला 11व्या अध्यायात तरी विश्वरूप दिसलंय, 11व्या अध्यायात तरी चतुर्भुज रूप दिसलंय. पण संजयला पहिल्या अध्यायाच्या आधीपासून कळालं की तरी पुत्र स्नेह मोहितू. संजयाचे शब्द आहेत ज्ञानोबराच्या मुखातून. तरी पुत्र स्नेह मोहितू संजय सांगतो. आणि अर्जुन कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमान् त्वां प्रपन्नम्. दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात विठाला. काय ज्ञानोबराचे, याला मराठीत ज्ञानबाची मेघ म्हणतात. पहिल्या श्लोकाच्या खाली ओवी सुरुवात करताना धृतराष्ट्र किती आंधळा आहे ते सांगितलं. अर्जुनाचे डोळे कुठं दिपले ते दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात सांगितलं. आचार्य पितर पित्रा पुत्रास तथैव च पितामह. हे अर्जुन सांगतोय. अर्जुन सांगतो म्हणजे अर्जुनासारख्याचे पण डोळे दिपले. संसार बघून, संसाराकडे पाहताना अर्जुनासारख्याला पण मोतीबिंदू होऊ शकतो. कळलं का? संसार म्हणजे मोतीबिंदूच आहे. नो विठाला. संजयाला तर द्रव्य दृष्टी होती, पण संजयाला ज्याच्या पुढे बसवलं त्याला काच बिंदू झाला होता. त्याला नवीन डोळे देऊन पण उपयोग नव्हता. कळलं का? आणि तो धृतराष्ट्र जेव्हा 100 मुलं मरण पावली, पांडवांच्याच पदरी होता. तेच पांडव जेव्हा त्याला ताट वाढून आणत होते तेव्हा विदुर काकांनी सांगितलं, दादा अरे कुत्र्या पुढे ताट ठेवलं असं वाटत नाही का तुला? या पांडवांना जन्माला आल्यापासून मारायचा तू प्रयत्न करतो. तुझी 100 मुलं तुझ्या डोळ्यात देखत गेली. आज ते एकही मुलगा तुला सांभाळला नाही. तेच पांडव तुला काका म्हणून सांभाळतात, मोठ्या आदराने मान देतात, दर्शन घेतात. आणि तुझ्या पुढे जेव्हा ताट ठेवतात तेव्हा कुत्र्या पुढे ताट ठेवलं असं वाटत नाही का? संसारात धृतराष्ट्राची अवस्था कुत्र्यासारखी झाली. कळलं तर बरं होईल. अजून थोडस बायपास सर्जरी करतो. ठीक आहे, संसारात प्रत्येकाची अवस्था कुत्र्यासारखी होते, मान्य. पण तुकोबांनी त्याच्यात पर्याय केला. संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी. ठीक आहे, आपल्याला संसारात कुत्र्यासारखा मान मिळत असेल, स्थान मिळत असेल, आपण संसारात फार इमानदारी असो, थोडी इमानदारी आपण साधूच्या दारात दाखवूया, त्याच्या दारात जाऊन बसूया. काय होईल? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्ट. वेदांत कळणार नाही पण नामचिंतन ऐकायला येईल. वेदांत कळणार नाही पण ते जे ब्रह्मरसाचं भोजन करतात, ते जेव्हा पात्रामध्ये अमृताचं भोजन करतात, त्या पात्राला जिभेने चाटलं तरी आपली दुर्बुद्धी, आपले पाप नष्ट होतील. आणि जसे जसे पापक्षालन होईल, दुर्बुद्धी दूर होईल, सद्बुद्धी तिथे येऊन स्थिरावेल, त्या क्षणाला आपल्याला भगवंताच्या जवळ जागा मिळेल. पशु पक्षी प्राणी देवाच्या जवळ पोहोचले, माणसं का पोहोचत नाही हा प्रश्न तो भरायला विठाला. किती गंमत सांगितली. मग तुकोबांनी शूर ही व्याख्या केली. आणि अजून थोडं बाजूला जाऊन सांगतो, सांगायला नाही पाहिजे पण उदाहरण म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्मलीन झाले. आता काल 3 एप्रिल 1680. त्यात त्यांच्याकडे एक पुत्र होता.
काय होतं ते कुत्र्याचं नाव? वाघ्या. कुत्र्याच्या लक्षात आलं आपला मालक गेला. मालक होता तोपर्यंत पण कुत्रा असून वाघासारखं जगलो, कारण नावच वाघ्या होतं. कळलं का? मालक गेल्यानंतर आपले हाल कुत्र्यासारखे होतील. कळलं का? हे त्या कुत्र्याला कळालं. कळलं का? अजून बऱ्याच कुत्र्यांना कळलं नाही. विठ्ठल कदाचित चुकीचं वाटेल, पण एका मुक्या प्राण्याला कळलं. त्याने जिवंत चितेवर उडी मारली. स्वतः जिवंत असताना शिवाजी महाराजांच्या चितेवर उडी मारली. आजही त्याची समाधी आहे. आजही समाधी. पुत्र असून राजाच्या चितेवर उडी मारणाऱ्याची समाधी आहे. अजून थोडं पुढे जाऊन सांगू. राजाच्या काळात जे गनिम आणि मुनीम होते त्यांची नावं कोण कुत्रा घेत नाही आजकाल. काय गंमत नाही. काय आपल्या संसारात पहा ना, आपल्याला फार पडता आपल्या पंजोबापर्यंतची नावं माहिती आहेत. श्राद्धाच्या वेळेस तिघांची नावं घ्यावी लागतात. नाही कळत तर मग ब्रह्मा विष्णू महेश म्हणावं लागतं. गंगा यमुना सरस्वती म्हण. बरोबर आहे ना? आता तुम्ही केलंय, तिघांची नावं घ्यावी लागतात ना. फार पडतं पंजोबाचं नाव माहिती आहे, त्याच्या पुढे माहितीये का आपल्याला? नाही. पण ज्ञानोबा तुकोबा आपल्या किती पिढीच्या आधी झाले माहितीये का? नाही. नाव लक्षात आहे का? संसार जिंकलाय. विठाला संसार जिंकलाय त्याचं नाव राहतं मरावी परी. साधं गणित. भगवान तुकोबराय सांगतात संसार जिंकायचा आहे. ब्रह्मदेवाला जिंकता येत नाही. ज्ञानोबराने जिंकलाय, तुकोबराने जिंकलाय. बाकीच्यांबद्दल तुमचं मत काय? काय ती बापुडी. बर, याच्या पुढे सांगितलं कीर अहंकाराची घोडी. तुमच्याकडे मराठवाड्यात म्हणे काहीच कळत नाही कुठंच मावत नाही. काही कळत नाही पण मावत कुठंच नाही. नाही कळलं उलट सांगतो. लक्षात वय झाले, स्वर साथ देत नाही, सम कळत नाही, ताल कळत नाही. वाक्य पुन्हा ऐका. सम कळत नाही, ताल कळत नाही, स्वर व्यवस्थित नाही, तरी सुद्धा माणसं माईक सोडत नाही. अहो या वयात माईक सोडत नाही तर माईक पदार्थ काय सोडतील? आमचे गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, जी माणसं साधा चहा सोडू शकत नाही ती माणसं घर काय सोडतील? लोकांनी गुरु सोडले. कळलं का? झालं. मला असंच का बोलले म्हणून गुरु सोडलाय, पण चहा नाही सोडला, घर नाही सोडलं. काय गंमत आहे? याला संसारच म्हणायचं. मोठी गंमत आहे. शबरीने आश्रम मिळावा म्हणून गुरुसेवा नाही केली. गुरुजींनी तो आश्रम कृपा करून दिला. कृपा करून दिला. तनु मनु जीवे शरणास लागावे, अगरवता करावी. बरं, त्या आश्रमाची देखभाल पण तेवढ्याच प्रेमाने केली. तर त्या आश्रमात गृहस्थ आश्रम सोडून वल्कल धारण केलेल्या प्रभूला शबरीच्या आश्रमाकडे पाय वळवावे लागले. रस्ता तिकडे नव्हता पण तिकडे गेले का? संसार जिंकला होता. असं नाही म्हणाले आश्रम माझा आहे, मला विचारल्याशिवाय ते काडी उचलायची नाही. काय करता? जसं आपल्या घराजवळ सीसीटीव्ही लावलेले असतात, कोण काय करते कोण येतं जातं पाहण्यासाठी, तसं परमात्म्याने प्रत्येकाच्या वर काही सीसीटीव्ही लावलेले. एक नाही, दोन नाही, 10 सीसीटीव्ही लावलेत. सूर्य, चंद्र, वायू, हे सगळे, मन, बुद्धी, हे सगळेच सीसीटीव्ही आहेत. कोणीतरी खरी साक्ष देतं आपण किती लबाड खोटं बोललं तरी. आणि कोणी किती खोटं बोललं तरी आपलं मन सांगतं मला माहिती आहे तू काय. कळलं का? भला म्हणे जन परी नाही समाधान. लोक भला म्हणतात, लोक पाया पडतात, बरं वाटतं, पण आपलं मन सांगतं अरे तू चोर आहे. काय चोरलं सांगू का? अरे बाबा, ते म्हणतात तेवढंच झाकून ठेव. काय गंमत. आपण संसार झाकून ठेवतो, परमार्थ उघडा करतो. पूर्वीची साधू संत मंडळी परमार्थ झाकून ठेवायची, संसार उघडा करायची. हा, कुतरी घर राखीती, संसार उघडा केलाय. आणि परमार्थ येणे सुखे रुचे एकांताचा वास. विठ्ठला तुमचा एकांत आणि मौन वाढायला लागलं की समजायचं तुमचा मुक्काम व्यवस्थित आहे, तुमचा प्रवास व्यवस्थित आहे. तुमचा एकांत भंग व्हायला लागला, तुमचं मौन साधत नसेल, ठाईच वैसोनी करा एक चित्त होत नसेल, तर समजायचं संसारातली कोणती तरी गोष्ट माझ्यावर कुरघोडी करते.
माझ्यावर नियंत्रण ठेवायला पाहते, मी नक्कीच त्याच्या हाती चाललोय, घसरत चाललो. भवाची पुरी वाव नातेवाईकाकडे गेलो, नवीन घर बांधलं दाखवायला नेलो. लोकांची हौस असते महाराजाचे पाय लागले पाहिजे, तर लोक नम्र असतात ना. तुमच्या पायांतरी लक्ष्मी नम्री झाली. अरे आमच्या पायाने आमच्या घरात लक्ष्मी नाही, तुमच्या घरात कशी येईल? बाबा कप भर दूध देतात आणि सांगतात कृपा करा. कप भर दुधात पुढे कृपा होते का? याला संसार म्हणतात. विढाला पुन्हा त्यांनी पटकन बोलताना घरात पाय ठेवल्यावर सांगितलं, बापाचं काहीच नव्हतं, मी केलंय. कळलं? याला अहंकार म्हणतात. आणि काही नाही तर बापाचं काहीच ठेवलं नाही. कळलं का? सगळंच विकलं. घरात चंद्रमोळी, नारळावर केळी, काय झाले? हा, तुम्ही अडचणीत असाल तर गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला अडचणीत आणलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जे काही तुमच्याकडे आलंय ते कुठेतरी इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट. बऱ्याच लोकांनी इकडे जागा विकून तिकडे जागा घेतल्या, शहापूर भागात वगैरे. करून त्याची गरज आहे, गरज आहे. आपण भूमिपुत्र आहोत, माझा विषय तो नाही. आपण भूमिपुत्र आहोत. उद्या जर आपल्याला नसली जमीन राहील तर काय करतात? मला अजून स्वतःचं घर नाहीये, अजूनही भाड्याच्याच घरात राहतो. अजून किती बदलावे लागतील देव जाणे. विनोद नाही सांगत, कल्पना कर. तात्पर्य काय? भगवान तो काय ती बापुडी इतरांच्या बद्दल धरत असताना अगदी रावणापासून सुरुवात केली. विठाला तुका म्हणे ज्याची संपदा येवाडी, संपदा कवडी सांगा ते गेली नाही. तो बरे सांगतात. रावणाकडे काही कमी नव्हतं. 33 कोटी देवबंदी शाळेत होते, 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या, कोटी घरत अशात तांब्याची होती, शुद्ध कांचन अशी 7 कोटी होती. सीतामाईने फक्त एक ब्लाऊज पीस मागितलं तर देवानी वर्षभर सोन्याच्या महालासमोर ठेवलं. किती सोनं पाहिजे बघ. लक्षात येते का तुमच्या? आपण फक्त रामायण ऐकून बाजूला चाललोय. नुसतं ब्लाऊज पीस मागितलं. हे तुम्ही जे आता ऑनलाईन खरेदी चालली ना तेच चाललंय. विठाला शक्यतो आपल्या माणसाकडून खरेदी करा. बरे 1 रुपया मिळेल, आपला 1 रुपया नुकसान झालं चालेल, पण आपल्या माणसाकडून खरेदी करा. परधर्मीयांकडून खरेदी करू नका. आणि परधर्मीयाला दारावर पण थारा देऊ नका. भूक लागली असेल तर भाकर द्या, अन्नदानाला काही नाही, सर्वाभूती द्यावी अन्न, त्याला नियम नाही. पण पोट भरण्यासाठी व्यापारासाठी तो येत असेल तर बाबा माझ्या दारात तरी नको येऊ, नको. अगदीच ऐकत नसेल तर गोमूत्र शिंपडा, प्रयोग तर करून बघा. विठाला ही साधी गोष्ट नाहीये. दिसायला लहान आहे, अहो खारुताईचं काम लहान आहे, पण रामायणात सेतू बंधनाच्या कामात उपयोगी होती. माणूस किती लहान का असे ना. सावरकरांनी सांगितलं एवढ्या मोठ्या समुद्रात 7 सागर मिळून एक समुद्र झाला, त्याच्यातला एक थेंब काढला आणि त्याचा 1000वा भाग केला तर तेवढं माझं अस्तित्व आहे. एवढं सुद्धा आपलं अस्तित्व नाही तरी कुठंच मावत नाही आपण.
माणसं दाखवतात माझा बॅनरला फोटो आहे, पत्रिकेत नाव आहे, आणि भांडतात नाव लहान लिहिलं, मागे नाव टाकलं. आपण नावाला चिटकलो आणि ते नामाला चिटकले. कळलं का? अरे नामच त्यांना चिटकले. विठ्ठल माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. नाम त्यांना चिटकले. नामाची सहस्रवरी नावा या अवधारी, सजोनिया संसारी तारू धारू. सगळ्यात सोपी भक्ती नामस्मरण. कोणीही करा, कुठेही करा, कसंही करा, कधीही करा, कितीही करा, स्वैरात करा, सुटकात करा, आशोच अपवित्र जागी करा, काही बंधन नाही, काही बंधन. कालच्या प्रवासात आम्हाला संध्याकाळी 5 वाजता आंघोळ मिळाली. मग काय नामस्मरणाला बंदी आहे का? काही नाही. इथे वारीत आपण पाहतो टँकर निघून गेला, काय करता? काकडा चालूच राहतो. काकडाला कुठे बंदी आहे? नुसतं एक चरण जरी समोर आलं, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता झालं की समोर पांडुरंगाला दिसतात. काय स्नानाची गरज आहे सांगा ना? मला लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. सारखं आंघोळ करायचीच नाही, तोंड धुवायचंच नाही असं. पाण्याचा टँकर गेला, पाणी संपलं असेल, अशा वेळेस पर्यायी म्हणून तुम्ही चिंतन करू शकता, कारण ती ज्ञानगंगा आहे, नामगंगा आहे. भगवान तुकोबराय सांगतात, ठीक आहे, कीर अहंकाराची गोडी. रावणाकडे केवढा अहंकार होता. सीतामाईला सांगितलं, बघ तू ज्या रामाचा जप करते तो राम वल्कर धारण करून जेटेला वडाचं दूध लावून दगडाला झाडाला सीता सीता म्हणून विचारतो. माझ्याकडे बघ, माझ्या 80,000 पत्न्या तुझ्या दासी करतो. पुष्पक विमान आहे, कुबेराची नगरी माझ्या ताब्यात आहे. अरे इंद्रजितासारखा मुलगा आहे, कुंभकर्णासारखा भाऊ आहे, फक्त मला हो म्हण. कोण म्हणतंय? बरेच रावण असंच म्हणतात, फक्त. आम्ही काल परवा एका गाडीवर वाचलं होतं, मनात होती पण नशिबात नव्हती. कळलं का? विठ्ठल मनातच ठेवणं कशाला प्रगट करतो? म्हणजे फुटके नशिबाचे. संसारात जर आपलं नशीब फुटक आहे, जे ते जावे ते हे त्याचं सरळ उत्तर आहे. पण लाभ तो विशेषे, विशेष लाभ संत संगे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. किती गोड वर्णन केलं. ही व्यवस्था आपल्याला साधू संतांनी करून दिली. याचं कारण त्याचा अनुभव घेऊन आपल्या पदरात तो टाकलाय. हा एक विचार आहे. मग रावणाने असं सांगितल्यानंतर सीतामाईने एक गवताची काडी धरली आणि सांगितलं, रावणा, तुझ्या 80,000 पत्न्या माझ्या दासी व्हायला तयार असतील, 33 कोटी देव तुझ्या बंदी शाळेत असतील, पुष्पक विमान असेल, इंद्रजितासारखा मुलगा असेल, कुंभकर्णासारखा भाऊ असेल, सोन्याची 7 कोटी घरं असतील, कोटी घरं काशा तांब्याची असतील, पण खरं सांगू, माझ्या रामा पुढं तू गवताच्या काडी इतका नाहीस. म्हणाल गवताच्या काडी इतका नाही, वाळलेल्या काडी इतका नाही. जन तन धन केले तृणाही समान. ही स्थिती आहे. ही कोणाची स्थिती आहे? परमार्थात ज्यांनी मुक्काम गाठलाय, ज्यांनी निव्वळ परमार्थ केलाय त्याची स्थिती आहे. ज्यांनी वरवर परमार्थ केलाय. वरवरचा परमार्थ कुठं बसतो? वरवरचा परमार्थ ढाब्यावर बसतो. विठ्ठल महाराज, ठीक आहे, ठीक आहे. यांचा अहंकार कसा जाईल? यांचाही अहंकार जाईल. अहंकाराचा संसार म्हणता हा जाण्यासाठी सोपा उभा आहे. भगवान तुकोबरांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, पण ईशाना रे नावे,
सोपं साधन सांगितलं. संसार कोण जिंकू शकतो सांगितलं. काय लागतं? वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. भाव हा कठीण वज्र हे भेदवे, परी न छेदवे माया जाळ. किती गोड सांगितलं. सगळ्यात कठीण भाव. नाही कळलं? सोपं सांग. दररोज सांगतो, दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांग. कीर्तन झालं आणि एक घरी गेला आणि सांगितलं बायकोला आज कीर्तन सुंदर झालं. तिने काय सांगितलं असेल? त्यांचा धंदा आहे. काय सांगितलं? माता याला बायको कळली की कीर्तन कळलं. साधं गणित आहे. भाव ज्ञानोबारांनी किती गोड वर्णन केले. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. किती गोड वर्णन केले. भुंगा चांगल्यात चांगलं लाकूड पोखरू शकतो की नाही, पण त्याचं स्वाभाविक प्रेम त्या कमळावर असतं. बऱ्याच लोकांचं प्रेम कमळावरच आहे. पिठाला कमळाची विशेषता आहे तो चिखलात असला तरी चिखलाची ताकद नाही कमळाला शिवायची. माणसाने संसारात कमळासारखं राहावं, चिखलात राहावं पण कमळासारखं राहावं, कोळशाच्या खाणीत राहावं पण आगणीसारखं राहावं. विठाला लोकांमध्ये वेड्यासारखं राहावं पण शहाण्यासारखं जगावं. साधं गणित. कारण तुम्ही शहाणे झालात की लोक त्रास देणार, तुम्ही वेडे झाले की लोक म्हणतील आपल्या कामाचा. लोक आम्हाला सांगतात ना आमचा पोरगा तुमच्या बरोबर घेऊन जा. का? काय कामाचा नाही म्हणजे? मग तो मोठा मुलगा त्याला द्या. तो म्हणजे त्याला 80,000 पगार आहे. ज्याला पगार आहे तो देतात का आपल्याला? ज्याला पगार नाही तो महाराजाला घेतो. आणि महाराजाच्या संगतीत राहून जर चांगला कीर्तनकार झाला तर आमचा आम्हाला परत द्या, फिक्स डिपॉझिट होतो तुझ्याकडं. काय गंमत. मी विरोध नाही सांगत, लक्षात घ्या. लक्षात. तो भुंगा कमळाची पाकळी तोडायला किती वेळ लागेल, किती कोमल असतं. ज्ञानोबांनी वर्णन केलंय. त्या तो भुंगा त्या कमळावर असा बसतो. कसा बसतो? कुचंबेल केसर इया शंका. त्या केसराची कुचंबणा होऊ देत नाही एवढ्या हळुवार बसतो. तैसे हळुवार पण येईल तरी चौपेगा जाईल, एरवी गोठी होईल मुख्या बहिर्याची. काय गोड सांगितलं ज्ञानोबांनी. आता आपण कथा कीर्तन ऐकतो पण तैसे हळुवार पण ते जपलं पाहिजे. अर्जुनाची पांती तरी अवधान ऐकले. हे पुन्हा पुन्हा का सांगायचं? ते हळुवार पण येण्यासाठी. तेवढ्या हळव्या अंतःकरणाने, तेवढ्या श्रद्धेने, तेवढ्या भावनेने, तेवढ्या प्रेमाने, तेवढ्या आदराने ते श्रवण केलं तर काना वचनाची भेटी, सरिसाची पै कीर्ती, वस्तू होणे उठी कवड होणे कुजो. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोथी झाला घात जीवपणा. ही त्याची विशेषता आहे. विशेषता ज्ञानोबा सांगतात त्या भोंग्याला पाकळी तोडायला किती वेळ लागेल? काही सेकंद पुरेसे जाईल. काही सेकंद. पण आपल्याकडे जे कटर असतात, ग्राइंडर वगैरे मशीन्स असतात, त्याच्याने आपण जे रोड तोडतो, खड्डा पाडतो, त्याला काही सेकंद लागत असतील, मिनिटं लागत असतील. पण कमळाच्या पाकळीला किती वेळ लागणार आहे? काही सेकंद पुष्कळ लागेल. तेथ उत्तीर्ण होईल प्राणी. ज्ञानोबा सांगतात तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परी कमळदळ चिरून येणी. त्या कमळाच्या पाकळीला चिरावं वाटत नाही का? कारण त्याचं प्रेम आहे त्या कमळावर. त्याला असं वाटतं ही संध्याकाळी पाकळी मिटेल आणि सकाळी सूर्य उगवला की पुन्हा उमलेल आणि उमलली की मी निघून जाईल. बऱ्याच जणांना असं वाटतं मी सकाळी निघून जाईल. वस्ती कर वस्ती आला. विठाला क्षणभंगुर की जीवन कलिका, कल प्रात को जाने खिली न खिली, हरी रसना भजले हरी हरी, कल प्रात को जाने हिली न हिली. 93 ला जो लातूर किल्लारी भूकंप झाला, 54 गाव जे झोपले होते ते सकाळी जागे झालेच नाही. अरे त्याचं जाऊ दे, आता बँकॉकला झाला भूकंप झाला, कितीतरी लोक मरण पावली. ही रात्री झोपले ते जागेत झाली नाही. कल्पना करा ना.
आपला दिवस म्हणजे सकाळी 10 नंतर सुखे मी निज लोगा. आपली पहाट तिथून होते. कुठे गंमत आहे. सांगायचं तात्पर्य काय की विचार करा, एक विचार करा, त्या भुंग्याला किती वेळ लागणार, पण त्याच रात्री एक हत्तीचा कळप येतो जलक्रीडा करायला आणि नेमका त्याच कळीला, ज्या कळीमध्ये तो भुंगा अडकलाय तीच कळी सोंडेने उपटून फेकून देतो. बरं फेकला याच्यात वाद नाही, त्या कमळालाही कळालं आपण उपटून फेकलो गेलोय, त्या भुंग्यालाही कळालं आपण फेकलो गेलोय. तिथूनही निघता येतं की नाही? त्याची ताकद कमी आहे का सांगा बरं? त्याच्याकडे ताकद नाही का? तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म परी मूर्ख नेणे वर्म संत चरण. ताकद कुठे गमावली? मूर्खपणा सोडत नाहीत माणसं. गुरु रंगनाथजी परभणीकर सांगतात कीर्तन कथा ऐकावं म्हणजे आपल्याला आपला मूर्खपणा कळतो आणि कळल्याशिवाय जात नाही. विठ्ठल गेला नाही त्या शब्दाचं ऐकलं नाही आणि ऐकलं तरी तसं ऐकलं नाही, जाईल असं कळलं तर बरोबर. विठू गंमत आहे. ज्ञानोबराय सांगतात नेमका त्याच कळीवर पुन्हा हत्तीने पाय दिला. काय राहिलं सांगा बरोबर? तसंच आहे. प्रत्येकाला खूप बरं वाटतं मी एवढं जगणार आहे, तेवढं जगणार, एवढं करीन, तेवढं करीन. आपल्या ग्रामीण भाषेत मी याव करीन, मी त्याव करीन. काही म्हणतो बघा, गाडीला सर्क्युलेट असा हात वर करतात. तुला काय वाटलं माझं गाव आहे? हो बाबा तुझं गाव आहे, आम्हाला काही उरावर न्यायचंय का तुझं गाव? तुलाही उरावर न्यायचं नाही, थोडंच असतं तिला बस झालं. 1 इंच अंतर जरी मिळालं जायला याला पुष्कळ झालं. काय लागतं त्याला? नाही ऐकत माणसं, माघार नाही घेत. हायवेला माघार घेऊन दाखवा म्हणा. कुठे गंमत? मी विरोध नाही सांगितलं, लक्षात घ्या, भूमिका सांगितली. भगवान तुकोबाराय सांगतात की त्या कमळातल्या भुंग्याला जसं स्मरण नाही तसं आपल्यालाही विस्मरण झालंय आणि त्या विस्मराचं एक कारण आहे अहंकार. नवल अहंकाराची गोटी विशेषेन लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे धोमे कंठी नाना संकटी नाचतो. ही नाना संकट म्हणजे संसार आहे. आणखी वेगळं सांगायचं तर अभिमान शत्रू मोठा, सगळ्यात मोठा शत्रू अभिमान. सर्वांना जाचतो सुखाशीने, सुखाच्या आशेने. अभिमानी माणसं सुखी आहेत असं दाखवतात, सुखी नाही ते. आतून खूप पोकळ आहेत ते, आतून खूप पोकळ. का पोकळ? एक टिचकी मारली तरी पडतील, कोलमडतील अशी स्थिती त्यांची. पण तुकोबाराय सांगतात तुम्हाला आतून भरून निघायचंय ना, तुमचा आतला अभिमान काढायचंय ना, पण ऐशा नावे देव धरी जेतू भावे. देवाला भावनेने धरा. भाव बळी आकडे एरवे नाकडे करतळी आवळे पैसा हरे. भावे विण देव नकळे निसंदेह गुरु विण अनुभव पैसा कडे. इथं भाव बसत नसेल, गुरुवर भाव बसत नसेल, देवावर भाव बसत नसेल तर तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थात व्रतात भाव धारण कर, तिथून सुरुवात कर. तिथे एखादा महात्मा भेटेल, त्याची कृपा होईल, त्याची नजर पडेल, त्याचे उपदेश अंतःकरणाला लागतील आणि मग तू आतून मोकळा व्हायला लागशील. एकदा मोकळा व्हायला झाला की तुझा संसार सुटला. पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. ठीक आहे, देव धरला. बरं लोक आम्ही देव धरलाय, क्षमा मागून सांगतो, काहींच्या अंगात येतोय देव. अंगात देव येतात ना बरेच जणांच्या, लग्नात येतात, कुठं कुठे येतात. आमच्या अजून स्वप्नात नाही. बोला, मला माळ घालून कमीत कमी 45 वर्ष आले, अजून स्वप्नात नाही. कसा अंगात येतो? बरं, जे आंघोळ करत नाही त्यांच्याच अंगात येतो. त्यांचे कपडे बघा, त्यांचा देवाला बघा, कसा देव आणला. आणि आमचा देव बघा ना, राजस सुकुमार मदनाचा, कस्तुरी मळवट चंदनाची होती, तरी आमच्या अंगात होती. काय गंमत आहे? काय आमच्या अंगाचा त्याला दुर्गंध येतो? काय आमच्या अंगात फॉल्ट आहे? देवधन त्यांच्या अंगात काहीच नाही. कळलं का? मांडव कमी पडतो त्यांना नाचायला, त्या देवाला मांडव कमी पडतो. आमचा देव जाग्यावर नसतो. कळलं का? आमच्या देवानी बऱ्याच लोकांना जाग्यावर नाचवलंय. विठ्ठल विरोध नाही सांगितलं, लक्षात घ्या. तात्पर्य लक्षात. देव भावाने धरलंय, ठीक आहे, प्रेमाने श्रद्धेने. अजून एक भावाची व्याख्या सांगतो. सद्भाव, प्रेम भाव, मधुरा भाव, गोपिकांसारखा, वात्सल्य भाव, कुठल्या तरी भावाने देवाला धरा. नाही कळत अजून एक भाव सांगतो. मांचर्यो व्यभिचारीन, अव्यभिचारी भावाने देवाला धरा. त्याला वेगळ्या भाषेत नारदांनी सांगितलंय अन्याश्रयो त्यागो अनन्यता. अनन्य भावाने देवाला धरा.
तुझं विना कोणा शरण जाऊ नका. भानुदास महाराजांनी फार गंमत केली. हा, जरी हे आकाश वर पडो ब्रह्मगोळ समुद्र वडवानळ परिमी तुझीच वास पाहेगा. हा भाव विठ्ठल. आणि या भावात इथे अटच घातली, पण या शब्दाचा अर्थ अट काय घातली? देव धरा. आणि त्या अटीची दुसरी बाजू काय सांगितली? देव धरणाऱ्याने आणखी एक काम केलं पाहिजे. ज्याने देव धरलाय, आपल्याकडे दोन्ही लोक सांगतात पथ्य नाम. पथ्य औषधापेक्षा पथ्य कठीण असतं. काय कठीण असतं? पथ्य महत्व. औषध नाही घेतलं चालतं, पथ्य पडलं काम. लोक पथ्य सोडले पथ्य खेळायला लागले. काही वारकरी मंदिरात पथ्य खेळतात. अहो, त्या पथ्यात जोकरचा तरी उपयोग होईल असं काही नाही व्हायचा. अशी अवस्था देव करतो. देव पांडव पण एकदा जुगार खेळले, पण देवाने अगदी अज्ञातवासापर्यंत फिरवलं. देवाला दाखवून द्यायचंय, अरे जुगार जरी माझी विभूती असली तरी ती खेळा म्हणून मी सांगितलं नाही. ते खेळा म्हणून सांगितलं नाही. जेथ जेथ संपत्ती आणि दया दान करायला सांगितलंय. तुम्ही दान करू शकत होते. जुगार खेळून हरण्यापेक्षा माझं सगळं राज्य वैभव त्याला दान आहे दुर्योधना, एवढं वाक्य बोल. असं काय ताकद होती त्याची? काय ताकद? तो जिंकून हारल्यासारखा होता. कल्पना कर. सांगायचं तात्पर्य असं आहे, संसार पण जुगारच आहे, पण काय डावावर लावले सांगता येत नाही, आणि काय लावू सांगता येत नाही. पण मग त्या संसारात एक पथ्य आहे. जियावी. जगायचं कसं? कसं जगायचं? जोडून या धन होत दया गाई पशुचे तानिल्या जीवन. शांती रूपे नव्हे कोणाचा वाढवी महत्व. ही सगळी पथ्ये आणि ही सगळी पथ्य पाळणं म्हणजे सत्कीर्ती आहे. माणसाची कीर्ती आणि सत्कीर्ती. रावणाची कीर्ती नाही राहील. रावण नावाची माणसं नाही राहील. रावणासारखी पुष्कळ आहेत. नाही राहील. पुष्कळ. त्या काळात एक रावण होता, आता 100 असतील. त्या काळात एक दुर्योधन होता, आता 1000 असतील. नाही तसं नाही. पण पांडवासारखी कीर्तीने जगणारे, सत्कीर्तीने जगणारे फार कमी आहेत. म्हणून बोटावर मोजणे इतकी माणसं आहेत. बोटावर. मग जगताना कसं जगावं ते सांगितलं. जगताना असं जगावं, देव धारण करावा, म्हणजे अहंकार रूपी शत्रू आपोआप मारला जातो. तो मेला म्हणजे संसार मेला. संसार मारला गेला म्हणजे तुम्ही शूर झाला. ही तुकोबाराची व्याख्या. विठोबा कुमार ज्ञानेश्वर माऊली.
याही भूमंडळा माझी कीर्ती. या भूमंडळात त्यांची कीर्ती आहे. गेले दिगंबर आपण जे संतांच्या बाबतीत वापरतो, राहिल्या त्या कीर्ती. मग कशी कीर्ती राहिली? तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने भरवे. रावणाचा एक भाऊ आहे विभीषण, भक्त आहे. नाथ भगती अति सुखदायिनी, देहू कृपा करी अनपायिनी. लंका मिळाली, नुसतं शरण गेला तर लंका मिळाली. लंकेश्वर भय सबज गजाना. विभीषणाला लंका दिली देवाने. रावण शरण नव्हता गेला, विभीषण शरण गेला. अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमांश विभीषण कृप परशुरामस्य सप्तेत चिरंजीवी. या 7 चिरंजीवी विभीषण आहे. आणि विभीषणाच्या एका मुलीचं नाव आहे त्रिजटा. आणि सीताबाई ज्या अशोक वाटिकेत होत्या तिथं ज्यांना त्या राक्षसी पहारा देण्यासाठी ठेवल्या होत्या त्यांच्या मुख्य त्रिजटा होत्या. आणि सीताबाई फार दुःखी झाल्या, रडायला लागल्या. तर त्रिजटा त्यांची समजूत काढायचा. सीताबाई म्हणजे भक्ती आहे. भक्तीला दुःख होतं त्यावेळेस समजूत काढणारं कोणतरी असलं पाहिजे. आणि त्रिजटा संतांची मुलगी होती ना, म्हणून तिने समजूत काढली. तिने सांगितलं घाबरू नको, घाबरू नको. हा विरहाचा अग्नी म्हणजे भगवंताच्या भेटीची चाहूल आहे एक. आणि दुसरं सांगितलं, आई मला स्वप्न पडलंय की रावणाची लंका एका वानराने जाळली. हे खरं होणार आहे. बाकीच्या सगळ्या राक्षसींना सांगितलं खबरदार सीतामाईला कोणी त्रास दिला तर तो लंका जाळायला येणार आहे, तुम्ही विनाकारण जळून जाल म्हणाले. कोणाला मरण आवडतंय सांगा ना. त्या सगळ्या गप बसल्या. तिचे शब्द होते. सांगितलं तरी काय, विभीषणाची मुलगी रावणाच्या बदली नोकरीला असून सीतामाईच्या रक्षणात असून सीतामाईला धीर देते. आपल्याला धीर देणारी माणसं पाहिजे, सांभाळणारी माणसं पाहिजे, धरून चालणारी माणसं पाहिजेत. अशी माणसं यांची कीर्ती राहते, कीर्ती राहते. रावणाच्या परिवारातल्या कुणाचं नाव शिल्लक आहे सांगा बरं. इंद्रजित जरी नाव शिल्लक असेल तर चांगलं म्हणून घेतात का लोक सांगा बरं. त्रिजटेचं नाव कुठं पाहायला नसेल मिळत, पण तरी सुद्धा त्यांची कीर्ती आहे, कीर्ती. रामायणामध्ये जे संवाद सांगितले त्याच्यात मांडवी, सत्यकीर्ती, उर्मिला आणि सीतामाई यांचे संवाद फार कमी सांगितले. मांडवीचे तर शब्दच नाही, श्रुतिकीर्तीचा एक अक्षर सुद्धा नाही, शत्रुघ्नाचा पण एक अक्षर ऐकायला मिळत नाही रामायणात. पण त्यांची नाव आहेत. घरात काही ठिकाणी मोठ्यांच्या पुढे न बोलणं ही सुद्धा सत्कीर्ती आहे. मोठ्यांचं अनुसरण करणं ही पण सत्कीर्ती आहे. रामायणात राम राज्याभिषेक झाला आणि तेव्हा कोणीतरी विचारलं की भगवान तुमच्या सभोवती सगळा परिवार आहे, शत्रुघ्न दिसतो पण भरत दिसत नाही. ते म्हणले भरत मागे आहे आणि भरताने छत्र धरलंय. भरताने छत्र धरलंय म्हणून राम राजा झालाय मागे. काय शब्द आहेत पहा, शब्द पहा. ज्या भरताला पादुका दिल्या होत्या त्याने छत्र धरलंय म्हणून राम राजा होऊ शकला. त्याने जर छत्र धरलं नसतं तर राम राजा होऊच शकला नसता. त्याने पादुकाच्या ऐवजी जर गादीवर बसला असता तर काय राहिलं असतं. जी आवे सत्कीर्तीने भरवी. दशरथजी सत्कीर्तीने जगले, रामजी सत्कीर्तीने जगले, रामाचा परिवार सत्कीर्तीने जगला. आपलाही परिवार सत्कीर्तीने जगावा. आणि आपली सत्कीर्ती सगळ्यात सोपी कशाने होईल तर भक्तीने होईल. आणि भक्तीत सगळ्यात सोपी काय भक्ती असेल तर नामस्मरण आहे. आपल्याला जो गुरुजीने मंत्र दिलाय, नसेल दिला हरिपाठ करा, नसेल दिला ज्ञानेश्वरी पारायण करा. कुठून तरी मार्ग सापडेल. ऐसी कर्म साम्य दशा जे तो होई विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. ते तुम्हाला शोधत येतील, तुमचं कल्याण करतील. हा एक विचार आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी, ज्ञानवंत कोबरांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी, सद्गुरू वामन बाबा, सोळाराम बाबा, अप्पा मौलीच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. गुणीजन मंडळी छोटीशी चाल होईल मग थांबू म्हणा. तुका म्हणे जावे, 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 तुका म्हणे
इतरांना धरतच नाही दिशेबाद. एका या अभंगाच्या एका चरणात सगळ्यांचा हिशेब केला तुझं बरं. एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोड. माणसं अहंकाराच्या घोड्या नाचवतात, सरकारी लोक कागदी घोडे नाचवतात. कळलं तर बरोबर. पण कोणी शर्यत जिंकत नाही. जिंकलं कोण? जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. हेर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, पण ऐशा नावे देव धरी देतो भावे. हेर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. हेर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. आदरणीय श्रद्धेय श्री गोविंदजी महाराज, प्रल्हादजी शास्त्री, जे बाबा महाराज, दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्य रामदासजी बाबा आणि नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सगळ्यांची काही नावं पाठ नाहीत मला, पण सिंह राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरजग पाणी. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. या निमित्ताने सगळ्यांना प्रेमपूर्वक दंडवत. पुढे काही सूचना मिळतील तसं सर्वांनी सहकार्य करायचंय. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. म्हणून ते पुरते अधिकते सरते करून घे यावे तुमते तसे पायाच्या प्रसादे. काही बोललो म्हणू दे मद क्षमा करणे संती नोहे अंग होत युक्ते. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा. मद चरणी दातार नित्य ठेवा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायचा प्रयत्न करू नका. डोकं लावायचंय, डोकं ठेवण्याचा प्रयत्न करू नका. डोकंच ठेवायचंय. तुका म्हणे नेणू युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. आणखी एक करा, वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, स्त्रियांना जपा, परिवाराला जपा, समाजाला जपा आणि देशाला जपा. काहीच जपता येत नसेल तर हरिनाम जपा. सगळ्यात मार्ग सोपा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा मोक्ष. बाबांचं आयुष्य परमार्थात गेलं, परिवार परमार्थात आहे, समाज परमार्थात आहे, देशातला प्रत्येक व्यक्ती. ज्ञानोबाच्या भाषेत सांगू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोकी म्हणजे जो आदि पुरुषी अखंडित. हे ज्ञानोबाने आपल्या गुरुजींकडे मागितलं. आपण देवाकडे मागावं आणि त्यांच्या सद्गतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करावी. पण पुन्हा एकदा ज्येष्ठ श्रेष्ठ महात्म्यांच्या चरणी पुन्हा दंडवत करतो. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. आयुष्य करी उणे परी मजा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. तुकाराम तुकाराम.